नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो. सूर्यदेव हा हिंदू धर्मातला प्रमुख देवता आहे. त्यांना प्रकाश, उष्णता, ऊर्जा आणि जीवनाचा स्रोत मानले जातं. संपूर्ण ब्रह्मांडाला तेज देणारा दिनकर, मार्तंड, भास्कर, आदित्य असे त्यांचे अनेक नावाने संबोधले जाते. पुराणानुसार सूर्य आणि देव कश्यप, पेरुषे आणि आदित्य यांचा पुत्र आहेत, म्हणून त्यांना आदित्य असेही म्हटले जाते. सूर्य हा नवग्रहापैकी एक ग्रह आहे आणि त्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ते सप्तानी अश्वांनी चालवलेले रथावर आरूढ असतात. हे रथ अरुण नावाच्या सारथ्याने चालवलेले असते. सूर्यदेव हे दिशांचे अधिपतीपैकी पूर्व दिशा नियंत्रण करतात. त्यांचे शरीर तेजस्वी असून त्यांचे तेज सर्व विश्वास पसरते. हे नित्य चालणारे देव आहेत. कुठल्याही दिवस त्यांच्याशिवाय सुरू होत नाही. त्यांची पत्नी संज्ञा असून त्यांना 2 मुले, यमराज, मूर्त्यांचा देव आणि यमुनाबाई आहे. सूर्यदेवांची पूजा का केली जाते? आरोग्य, ऐश्वर्य, बुद्धी आणि यश प्राप्तीसाठी सूर्याची पूजा केली जाते. संध्या वंदना, सूर्यनमस्कार आणि अर्धदान हे त्यांच्या प्रिय कर्म आहे. रविवार हा सूर्यदेवाचा वार मानला जातो. सूर्यदेवाची कथा. संज्ञा ही सूर्याची पत्नी होती, पण ती सूर्याच्या तेजाला सहन करू शकत नव्हती. म्हणून तिने आपल्या सावलीला छाया सूर्याजवळ ठेवलं आणि ती स्वतः तपस्याला गेली. सूर्याला काहीच माहीत नव्हतं. छायेला सूर्यापासून शनी, तपती आणि सावरणी म्हणून हे मुले झाली. परंतु छायाला हे यम आणि यमुनावर प्रेम नव्हतं. यमावर तिने शाप दिला. त्यामुळे यम सूर्याजवळ गेला आणि सत्य समजल्यावर सूर्याने संज्ञा शोधली. संज्ञाला वडमुखी म्हणून अश्वरूपात तप करत होती. सूर्याने देखील अश्वरूप घेऊन तिच्या तपेला प्रतिसाद दिला. त्यांच्यातून पुढे अश्विनी कुमार जन्मले, जे आयुर्वेदांचे देव मानले जातात. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याला नमन करणं. यांची 12 आसनं आहेत. प्रत्येक आसनामागं एक मंत्र आहे. ओम मित्राय नमः, मित्रभावनेने सर्वांशी वागणारा. ओम रवये नमः, तेज देणारा. सूर्यनमस्कार आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्वचा, रक्ताभिसरण, वजन कमी करणं, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार उपयोगी आहे. सूर्यसंबंधित सण पण माहीत आहेत. मकर संक्रांती, सूर्य मकर राशीतून प्रवेश करतो. छटापूजा, विशेष उत्तर भारतात सूर्याची पूजा. रथसप्तमी सूर्याच्या जन्मोत्सवाची म्हणून साजरी केली जाते. ओम ऋण सूर्याय नमः. मित्रांनी मैत्रिणींनो, माझं चॅनल कसं वाटत असलं तर लाईक आणि सबस्क्राईब आणि व्हिडिओ म्हणजे शेअर करा. अर्जुनाला सूर्यदेवताकडून मिळालेले शस्त्र. महाभारतात अर्जुनाने तपश्चर्या करून सूर्यदेवाकडून गांडीव, धनुष्य, अक्षय तृणी आणि शक्तिशाली कवच मिळाले होते. त्यामुळे अर्जुन अजिंक्य झाला होता. सूर्यपुराणमध्ये त्यांच्या अवतारापासून ते उपासनापर्यंत सगळी माहिती दिली होती. सूर्य उपनिषद हे अथर्व वेदांतील एक लघु उपनिषद आहे. यामध्ये आत्मा आणि सूर्य एकत्व दर्शवलेले आहे. सूर्य आणि उपासना व ग्रहदोष. सूर्यदेवतांची कृपा कशी प्राप्त करावी? दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. तांब्यांच्या लोट्याने स्वच्छ पाणी, गूळ आणि तुळशीची पाने टाकून सूर्याला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय आदी देवताय नमः या मंत्राचा 11 किंवा 21 किंवा 108 वेळा जप करा. सूर्यनमस्कार 11 आसने, योगासने करा. ही क्रिया केल्याने सूर्यदेवताचे तेज शरीरात प्रवेश करते आणि रोग आणि जीवनात सूर्यदेवतांचे काय महत्त्व आहे? सूर्यकिरणातून विटॅमिन डी मिळते. त्वचेचे विकार, पचनदोष, रक्तदोष विसरण होते. सकाळी सूर्यस्नान केल्याने मानसिक प्रसन्नता वाढते. करिअर आणि यशासाठी ज्यांच्या कुंडलीत सूर्य दुर्बल असतो त्यांना आत्मविश्वासाची कमी भासते. अधिकारीपद मिळत नाही. वडिलांसोबत मतभेद होतात. सूर्य बळकट होण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्र म्हणाने अत्यंत फलदायी असते.